पती अनैतिक संबंधात अडचण ठरत असल्याने तिने दिव्यांग पतीला मंदिरात दर्शनासाठी जायचे सांगून पतीला शेतात घेऊन गेली. तिथे दिव्यांग पतीला विहिरीत ढकलून त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंदिरात दर्शन घेण्याच्या बहाण्याने दिव्यांग पतीला शेतात नेऊन विहिरीत ढकलून देत त्याचा खून केल्याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. तिने खुनाची कबुली दिली. भवरखेडा तालुका धरणगाव येथील ही खळबळ घटना तब्बल 10 दिवसांनी उघडकीस आली. प्रकाश यादव धोबी सूर्यवंशी वय वर्ष 36 राहणारा भावरखेडा तालुका धरणगाव असे मृत इसमाचे नाव आहे. प्रकाश हा पत्नी ज्योती प्रकाश धोबी वय वर्ष 28 आणि 2 मुलांसह वास्तव्यास होता. 2 जून रोजी दुपारी 1 ते 3 वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी पत्नी ज्योतीने विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या पती प्रकाश यास गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाच्या मंदिरात दर्शनाच्या बहाण्याने नेले. शेतातील मंदिराजवळ पती पत्नीमध्ये वाद झाला. प्रकाशला पत्नीचे अनैतिक संबंध हे माहेरच्या एका व्यक्तीशी असल्याचा संशय होता. यातूनच ज्योतीने दिव्यांग पती प्रकाशला विहिरीत ढकलून दिले. दरम्यान घटनेबाबत पोलीस पाटील रेखा पाटील यांनी धरणगाव पोलिसांना माहिती दिली. गावात प्रकाश दिसत नसल्याची चर्चा होऊ लागली. त्यामुळे प्रकाशाचे काका अर्जुन शिवाजी धोबी यांनी बुधवारी दिनांक 12 जून रोजी धरणगाव पोलिसात फिर्याद दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी भेट दिली. यानंतर पोलिसांना ज्योतीच्या वागणुकीवरून संशय आला. तिला चौकशीसाठी बोलवण्यात आलं. तिच्या जबाबात विसंगती आढळली. त्यामुळे पोलिसांचा तिच्यावरील संशय बळावला. चौकशीत तिने प्रकाशला विहिरीत ढकलून दिल्याची कबुली दिली. यातून तब्बल 10 दिवसांनी प्रकाश धोबी याच्या खुनाचा उलगडा झाला.